जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बदलापूर शहरातील मुलींसाठी व महिलांसाठी द केरला स्टोरी चित्रपट जो आहे त्याचा दुसरा भाग जो आलेला आहे त्याचं मोफत या ठिकाणी स्क्रीनिंग ठेवण्यात आलेली आहे आणि सर्वांना महिलांना बदलापूर शहरातील हा चित्रपट मोफत पाहता येणार आहे आणि खूप सुंदर अशी ही सुवर्ण संधी आपण जर पाहिलं तर उपनगर अध्यक्षा प्रियंका आशिष दामले असतील, संगीता चंदनकर असतील यांच्या माध्यमातून आज हे संपूर्ण चित्रपटाच्या मोफत शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि आजच्या या सुंदर अशा उपक्रमाविषयी माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत। काय अधिक माहिती काय महिला दिनानिमित्त उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, किती महिलांनी दाखवलं? खरं तर दरवर्षीच महिला दिनानिमित्त काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो। ह्यावर्षी असं ठरवलं की अनायसा केरला टू स्टोरी म्हणजे पिक्चर रिलीजही झालेला आहे, तर म्हटलं का नाही महिलांना आजच्या दिवशी हा पिक्चर आपण प्रदर्शित त्यांना दाखवावा, त्याच्यामुळे हा एक वेगळा थोडा उपक्रम घेतलेला आहे। आणि खरंच आपण बघितलं तर महिला पण खूप एक्सायटेड आहेत। तर त्या बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं होतं की मॅडम बरं झालं म्हणून तुम्ही बाकी काही न ठेवता आज आम्हाला एक दिवस तरी आज आम्हाला आमच्यासाठी येऊन एक मूवी एन्जॉय करता येईल आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आपल्याला त्या गोष्टीला। अर्थात यापूर्वी सुद्धा तुम्ही बऱ्याचदा मोफत चित्रपट दाखवलेले आहेत, आता सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माझ्यामध्ये हे सुरू ठेवलं तुम्ही काय सांगा? मी सर्वप्रथम एक सांगेन की बदलापूर शहरामध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम, होम मिरचीचे कार्यक्रम होतात, परंतु आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने मी मनसेमध्ये असताना सुद्धा मर्दानी असेल, केरला स्टोरी पार्ट 1 असेल, हे पिक्चर आम्ही दाखवलेले आहेत। त्यामुळे ह्या पक्षात आल्यानंतर सुद्धा मला असं वाटायला लागलं की बदलापूर शहरामध्ये हळदी कुंकू आणि इतर कार्यक्रम करण्यापेक्षा समाज प्रबोधन जर करायचं असेल, आपल्या ज्या मुली ज्या आज वेगळ्या दिशेने चाललेल्या आहेत किंवा लव जिहादसारखे प्रकार जर समाजामध्ये घडत असतील तर कुठेतरी आत्ता वेळ आलेली आहे पालकांना अलर्ट करण्याची, मुलींना अलर्ट करण्यासाठी। तर त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम महिला दिनाचं औचित्य साधून घेतला। आता किती महिलांचा सहभाग वगैरे नोंदणी किती? जवळपास आमचा पहिला शो जो होता तो फुल झालेला आहे आणि सेकंड शो जो आहे तो प्रियंकाताई दामलेंनी परत बुक केलेला आहे आणि अजूनही महिला येत आहेत। मला असं वाटत नाही की फक्त बदलापूरमधून महिला आहेत, तर वांगणी आहे किंवा अंबरनाथ आहे, इतर परिस्थितीत सुद्धा समजून महिला येत आहेत। त्यामुळे बदलापूर शहरामध्ये इतर राजकीय पक्ष काय करतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, बीजेपी असेल, हे पक्ष काय करतायत याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळेल। फक्त हळदी कुंकू करून समाज प्रबोधन होत नसतं, तर ह्या अशा मूव्ही दाखवून सुद्धा समाज प्रबोधन होतं। अर्थात काय सांगाल, एक महिला दिनानिमित्त वेगळा कार्यक्रमाचं आयोजन केलं? नक्कीच आपण दरवर्षीप्रमाणे महिला दिनाचा कार्यक्रम करतोच, पण ह्यावर्षी एक काहीतरी वेगळं करावं, समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ह्या हिशोबाने आपण हे मूवीचं आयोजन केलं आहे। आणि आपण जे आहे समाजकार्यासाठीच आपण काम करत असतो, त्याच्यामुळे सगळ्या महिला खूप आनंदी आहेत। आणि नुसतं बदलापूर किंवा वार्डपुरतं नाही तर आपण वांगणी, अंबरनाथ अशा ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि सगळ्यांना खूप छान आज महिलांसाठी केरला स्टोरी चित्रपटाचं आयोजन करण्यात आले, त्यांना मोफत आज पिक्चर दाखवण्यात येणार आहे, आपण उपस्थित आहे। प्रथम मी आपल्या कुळगाव बदलापूरच्या शिक्षण सभापतीच्या प्रियांकाताई दामले यांचं मी मनापासून अभिनंदन करते। महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पण देते। मग एक महिला दिनानिमित्त महिलांसाठी खास केरला स्टोरी 2 हा पिक्चर दाखवत आहे, फारच आनंद होतो आहे। महिला बघा किती उत्साहाने आलेल्या आहेत, आगळा वेगळा कार्यक्रम ठेवला असल्यामुळं महिला उत्सुकताने या पिक्चर बघायला पण आलेल्या आहेत। असेच कार्यक्रम महिलांसाठी व्हायला पाहिजेत। नेहमीच वॉर्ड तर आहे, समाजकार्य तर आहेच, पण वेगळ्या जीवनामध्ये, वेगळ्या संस्कृतीमध्ये, वेगळ्या क्षेत्रामध्ये पण महिलांना आपण काम दिलं पाहिजे, असा एक कार्यक्रम ठेवला पाहिजे। धन्यवाद। समाजाच्या गोष्टी घडतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, तरी मुलीच्या आईच्या मुली म्हणा माझ्या मुली म्हणा कुठेतरी जी सत्य परिस्थिती आहे ती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी असे चित्रपट येतात आणि आपल्या माध्यमातून महिलांना हे संपूर्ण चित्रपट मोफत दाखवतात। किती महत्त्वाचं आहे असे चित्रपट महिलांनी मुलींनी पाहणं? माझं असं ठाम मत आहे की ह्या जगामधलं कुठलाही धर्म हा आपल्याला चुकीचं वागण्यासाठी, चोरी लबाडी या गोष्टी करण्यासाठी कधीच प्रेरित करत नाही। धर्म हा नेहमीच आपल्याला शिस्तबद्ध जीवन जगण्यासाठी आणि दुसऱ्यांची कायम मदत करण्यासाठीच आपल्याला प्रेरित करत असतो आणि सर्वात मोठा धर्म हा माणुसकीचाच धर्म आहे। पण प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक ठिकाणी काही विकृत लोक असतातच आणि त्यांना हे सत्य आपण नकारता येत नाही। आणि जर आपण एक 2025मध्ये एक टाइम्सचा एक आर्टिकल होता टाइम्समध्ये की महाराष्ट्रात 1 लाखाहून जास्त कंप्लेंट्स हे लव्ह जिहादचे आलेले आहेत आणि ही सत्य परिस्थिती कुठेही आपल्याला नकारता येणार नाही।
त्याच्यामुळे आपल्याला कोणाला टार्गेट करणं किंवा एखाद्या विशिष्ट ह्याला टार्गेट करणं हा उद्देश नसून तर आपल्या ज्या महिला आहेत आणि ह्या गोष्टींना बळी जास्त करून अल्पवयीन मुलीच पडतात आणि कुठेतरी थोडंसं त्यांनी याच्यातून बोध घेतला पाहिजे. शेवटी हा पिक्चर आहे का बऱ्याचशा गोष्टी काल्पनिक असतात, त्याच्यामुळे पिक्चरला एका पिक्चरसारखंच बघितलं पाहिजे. पण त्यातून जर आपल्याला थोडंफार काही चांगल्या गोष्टी घेता आल्या किंवा अलर्ट राहण्यासाठी काही जर आपल्याला मदत झाली तर का नाही, या एकाच उद्देशाने आम्ही आज हा पिक्चर ॲक्च्युली प्रदर्शित केला. अर्थात आज चित्रपट पाहण्यासाठी आलेला आहात. तर बऱ्याचदा असं बोललं जातं की जातीयवाद आणि सगळ्या गोष्टी, पण तुम्ही कशा पद्धतीनं हा चित्रपट बघणार? सगळ्यात महत्त्वाचं मी खरंच खूप आभारी मानते प्रियांकाताई आणि संगीताताई की जेणेकरून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहे की केरळा 2 हा मूवी बघण्यासाठी. खरंच खूप ज्वलंत हा म्हणजे एक मुद्दा आहे. लव जिहाद हा इतका प्रकार वाढलेला आहे, त्याच्यावर आहे ना आता कुठे बोललं जात आहे. तर आहे ना मी नक्कीच म्हणते की ना कोणताही पक्ष न ठेवता म्हणा, कोणती जात धर्म न ठेवता म्हणा, हा पिक्चर आज दाखवते. आणि स्पेशली ज्या 18 ते 25 एजमधल्या मुली आहेत त्यांच्यासाठी तर फार महत्त्वाचा हा पिक्चर आहे. तर मी सगळ्यांना बोलते की हा नक्की पिक्चर बघा आणि कोणताही जात वर्ण भेद ह्याच्यावर काही मॅटरच करत नाही आहे. हा पिक्चर किती क्रूरता दाखवली आहे ह्या पिक्चरमध्ये आणि आपली जी मुलीला कसं भुलवतात त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या तर नक्की बघा. मी हे बोलते. थँक्यू. तर आपण बघत असाल आपण पाहिलं आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून या शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. द केरला स्टोरी 2 हा चित्रपट जो आहे तो आज बदलापूर शहरातील मुलींना व महिलांना मोफत दाखवला जाणार आहे. उपनगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे व राष्ट्रवादीच्या संगीता चेतनकर यांच्या माध्यमातून खरं तर हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि समाजाच्या घडामोडी घडतात. सॉरी माफ करा, उपनगराध्यक्षा प्रियंका अशोक दामले यांच्या माध्यमातून हे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो महिलांचीही उपस्थिती आपल्याला लक्षणीय अशी पाहायला मिळते.